कोळीवाड्यामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। कोळीवाड्यामध्ये नारळाची मिरवणूक काढण्यात आलेली आहे। पावसाळ्यामध्ये समुद्राला उधाण आलेलं असल्यामुळे मासेमारी बंद असते। आजपासून मासेमारीला पुन्हा सुरुवात होते। समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीमध्ये कुठलंही विघ्न येऊ नये असं साकडं घातलं जातं। आणि या ठिकाणी थेट माझे सहकारी अक्षय कुडकेलवार सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, एकूणच कसं वातावरण आहे सध्या या ठिकाणी? तृप्ती, आपण जर बघितलं तर असं म्हटलं जातं की नारळी पौर्णिमेला कोळी बांधवांकडनं समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो। अर्थात ही एक कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा क्षण आणि महत्त्वाची परंपरा संपूर्ण कोळी समाजासाठी म्हटली जाते। आणि वेगवेगळ्या नारळांना घेऊन या ठिकाणी आता कोळी बांधवांचे वेगवेगळे ग्रुप जे आहेत ते मिरवणुकीसह वाजत गाजत पारंपरिक वेशभूषेमध्ये पोहोचलेले आहेत। आणि आता आपण बघतोय नारळाची पूजा केली जाते, नारळाला साकडं घातलं आणि हे नारळ आता समुद्रामध्ये अर्पण केलं जाईल। यावेळी समुद्राला साकडं घातलं जाईल। आपण जर बघितलं तर अत्यंत समुद्र जो 2 महिने खवळलेला असतो पावसाळ्याच्या दरम्यान, आणि आता हा समुद्र शांत राहावा आणि मासेमारीत कुठलंही विघ्न येऊ नये अशा प्रकारची विनंती समुद्राला केली जाते। आपल्या सोबत काही कोळी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही कोळी महिला आहेत, त्यांच्याशी आपण जर बघितलं तर आता 2 महिने जरा तुमचा व्यवसाय थंडा होता, जरा तुम्ही रिकामपण होता, आज पुन्हा एकदा तुम्ही नारळ अर्पण करून सुरुवात करणार आहे। एकूणच तुमच्यासाठी हा क्षण किती महत्त्वाचा असतो? आज आमचा दिवस कोळ्यांचा म्हणजे आमच्या सर्व आयुष्याची सुरुवातच म्हणा, कारण समुद्र बोलला तर आमचा देव, त्याच्या जीवावर आज आम्ही जगतो। आज आमचं जी राहणीमान खाणं पिणं सर्व समुद्राच्या जीवावर आहे, आणि त्यांचा नारळी पौर्णिमा हा दिवस म्हणजे आमचा सर्वात मोठा दिवस आहे। या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो। आणि सुदैवाने आज आमचा मांडवी गल्ली ही आमची मांडवी गल्ली या आमच्या गल्लीचा यावर्षी हंडी फोडण्याचा टन म्हणजे काय पाळी आहे। आम्ही हंडीचे मानकरी आहोत। आणि आजच्या दिवसासाठी जे आपण या महिलांची आमचा भिक्रू परिवार, हा आमचा भिक्रू परिवार आहे। भिक्रू परिवाराची आज जी ठेवण बघता, त्यासाठी आम्ही 2 वर्ष झाली फंड जमा करतो। आणि 2 महिने झाली सर्व खरेदी शॉपिंग सर्व सुरू आहे। कारण म्हणजे दिवाळीच असते तुमच्यासाठी एक प्रकारची। दिवाळी म्हणजे दिवाळी दसरा असा सर्वात मोठा सण। आणि उद्यापासून आमचं हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे। आणि त्या हरिनाम सप्त्यात आम्ही सर्व भिक्रू परिवार तसेच मांडवी गल्ली जमात ही सर्व हरिनाम सप्त्यात तल्लीन होऊन अगदी तो सण मोठ्या आतुरतेने, आशेने आणि जल्लोषाने साजरा करणार आहोत। पण आतापर्यंत मासेमारी जरा बंद होती, आजपासून मासेमारीला सुरुवात होईल। आम्हाला महाग मासे खायला मिळत होते, आता काय अपेक्षा करूयात का आता स्वस्त मासे मिळेल? तुम्ही बोलता जे मासेमारी आता आम्हाला स्वस्त खायला भेटेल काय, याला मी माझं मत मांडते, याला थोडं सरकारही कारणीभूत आहे। आज डिझेलचा अपरंपार भाव वाढवल्यामुळे आम्हाला कोळी बांधवांना हे न परवडणार आहे। आधी जे 10-20 हजारात होतं ते आज लाखाच्या वर गेलेलं आहे। मग आमच्या घरात काय पडणार आणि खाणार काय, आणि तुम्ही काय खाणार? तर माझी सर्वांना एकच विनंती, आमची कोळी लोकांची मागणी पूर्ण करावी, हेच माझं तुमच्या समोर बोलण्याचा उद्देश आहे। तर मासेमारी आपण जर बघितलं तर किती आव्हानात्मक असतो, कारण समुद्र अलीकडे आपण जर बघितलं तर वातावरणाचा काही नेम नाही असं म्हटलं जातं। कारण कधी समुद्र खवळतो, कधी वेगवेगळे वादळ येत असतात, अशात बोटी अडकून पडतात, तुमचे ट्रोलर्स अडकून पडतात। किती आव्हानात्मक झालंय मासेमारी, आणि आजचा हा घरानं घाल त्याला किती महत्त्व आहे? तसं बघायला गेलं तर आजचा दिवस मगाशी सांगितलं अतिशय महत्त्वाचा आहे। कारण आजच आमची सुरुवात होते मासेमारीची, आणि एक आम्ही दर्यात सोडतो आणि दर्या राजाला विनंती करतो, देवा का आत्ताचा जो हंगाम असेल आमच्यासाठी कोळी लोकांसाठी तो यावर्षी तरी महत्त्वासाठी जाऊ दे, म्हणजे थोडी मासेमारी मिळून दे सुखाचा असा, म्हणजे सर्वांच्या घरी असं कोण उपाशी मारू नको देवा, असं आमचं म्हणणं असं गारणं असं देवाला, या समुद्राच्या देवाला। आणि बस जसं प्रत्येक वर्षी आम्ही करतो दर्यासाठी मानपान, आणि कुठलीही आमच्या म्हणजे बोटींना दुखापत, जसं तुम्ही मगाशी म्हणाले अपघात वगैरे होऊ नये
शांत समुद्र राहावा हीच विनंती आम्ही दर्यासागराने करतो. आपण बघतोय ही विनंती केली जाते. मात्र एक तृप्ती, एक शेवटची नजर आपण या संपूर्ण परिसरामध्ये टाकू. सगळीकडे पारंपरिक वेशभूषात, कोळ्यांच्या पारंपरिक वेशभूषामध्ये वेगवेगळे जे पोशाख आहे कोळींचे ते घालून या ठिकाणी मोठ्या संख्येनं कोळी बांधव एकत्र झालं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि जितकं कोळी बांधव तितक्याच कोळी भगिनी ज्या आहेत या देखील त्यांच्या पारंपरिक कोळी भगिनींचा पोशाख. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर कोळी बांधवांची आणखी ओळख बघितली तर मोठ्या प्रमाणात सोनं कोळी बांधवांकडे असते. आपल्या सोबत आणखी एक कोळी बांधव आहे. आज निश्चित एकदम अक्षय. सोनं वगैरे काय, तर सोन्याचे दिवस यावे असं साकडं घालणार तुम्ही? कोळी म्हटल्यानंतर सोनं आलंय, भले ते ओरिजिनल असेल ते डुप्लिकेट असेल, नक्कीच अक्षय. पण कोळी म्हटल्यानंतर सोनं आलंय. आजचा जो नक्कीच अक्षय, एकूणच आपण पाहतोय वर्सोवाच्या समुद्र किनाऱ्यावरती मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि वर्सोवा मधल्या या नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला 150 वर्षांपेक्षाही जास्त मोठी परंपरा आहे. आणि ज्या पद्धतीने तू बोललास की आता सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण केल्यानंतर माशांची किंमत सुद्धा कमी होईल अशी प्रत्येक प्रेक्षकाची सुद्धा अपेक्षा असेल. धन्यवाद संपूर्ण उत्साह आणि आढावा या ठिकाणचा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यासाठी.